मेकअप स्टेप मला असं वाटतं की आत्ता मी जे फॉलो करते ते झोप होत नाही, काम भरपूर असतं, शूटिंग स्केड्यूल हेक्टिक आहे. सो ब्लॅक सर्कल्स जिंदाबाद, ब्लॅक सर्कल असतातच कंपल्सरी. ते हाईड करण्यासाठी युजली आपण काय करतो, आपण डिरेक्टली कन्सिलर वापरतो. त्याच्या ऐवजी मला असं वाटतं की तुम्ही जर किंचित ऑरेंज कलर करेक्टर वापरलं पहिले आणि मग त्याच्यावर कन्सिलर वापरलं तर ते खूप छान हाईड होतं आणि ते हलत नाही तो मेकअप. बेसिकली त्याला पटकन क्रीजेस येत नाही, तो कलर जात नाही, तो ग्रे वगैरे व्हायची काहीच भीती नसते. सो कलर करेक्टर इज अ मस्ट, ॲटलिस्ट माझ्यासारख्या माणसांसाठी की ज्यांना इव्हन स्किन टोन नाहीये. मस्कारा, आयलॅश कर्लर आणि टिंट जे लिपस्टिक म्हणून पण वापरू शकतो आणि ब्लश म्हणून पण वापरू शकतो. सगळ्यात पहिल्या मेकअप वाचवायचा असेल तर स्किन केअरवर लक्ष द्या. स्किन केअरवर लक्ष द्यायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतःच्या बॉडीवर लक्ष द्या. त्याच्यासाठी चांगलं खा, खूप पाणी प्या आणि चांगलं म्हणजे गट हेल्थ चांगली राहील ह्याच्यासाठी खूप कष्ट घ्या. तुम्हाला मेकअपची गरजच लागणार. हेल्दी स्किन टिप्स अगेन जे सगळेच सांगतात की पाणी खूप प्या. पण मला एक जर काही त्याच्यात ॲड करायचं असेल तर मी गेल्या एक 3-4 महिन्यांपासनं माझी स्किन खूप ड्राय होतीये म्हणून मला एकांनी कुमकुमादी तैलम वापरायचा सल्ला दिला होता, की रात्री झोपताना हल्ली आजकाल आपण ते खूप AM PM रुटीन, मग नाईट रुटीनला हे लावा ते लावा, मग रेटिनॉल आणि मग असं तसं असं खूप सगळेजण सजेस्ट करतात, जे मी केलंय, जे मी करायचे. पण आत्ता सध्या वेळच्या स्केड्यूलमुळे मला ते जमत नाही. मग पटकन करण्यासारखं काय, तर मला एकाने सजेस्ट केलं की स्किन मॉइश्चराईज राहण्यासाठी किंवा त्याच्यात हायड्रेशन व्यवस्थित राहण्यासाठी कुमकुमादी तेल असतं ते लावायचं आणि झोपायचं, बस. बाकी काहीच करायचं नाही. जे माझ्यासाठी खूप भारी वर्क झालंय, कारण स्किन खूप छान अशी प्लम्पी होते. मॉइश्चरायझर वेगळं लावायची गरज पडत नाही आणि त्याचा वासही खूप छान होतो. सो तुम्हाला असं रात्री झोपताना सुद्धा म्हणजे लावून फक्त बेसिक मसाज केला ना तरी छान झोप पण लागते. मेकअप रिमूव्हिंगचे खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे सध्या अवेलेबल. माझ्याकडे मेकअप रिमूव्हिंगसाठी बाम आहे. म्हणजे मी आधी जेव्हा सुरुवातीला मी सुद्धा बेबी ऑइल वापरलेला आहे किंवा क्रीम्स वापरलेल्या आहेत वेगळ्या. पण आत्ता गेल्या काही दिवस म्हणजे एस्पेशली तारिणीपासून मी मेकअप बाम वापरते, ज्याच्यामुळे ना काय होतं की तो लिटरली थिक बाम आहे, जो जास्त महागही येत नाही. 450-500 रुपयापर्यंत मिळतो एवढा मोठा डबा. आणि मग तो वापरून जस्ट तू रोल करशील तर डोळ्याचा मेकअप, मस्कारा एस्पेशली मी खूप मस्कारा लावते, त्याच्यामुळे माझ्या आयलॅशेस तुटायची मला खूप भीती वाटायची की खूप स्ट्रॉंग काहीतरी वापरलं तर ड्राय पडेल स्किन वगैरे अशी मला भीती वाटायची. सो मेकअप बाम्स मी जेव्हा मेकअप रिमूव्ह करायला लागले तेव्हा ओठांचा किंवा डोळ्याच्या इथले बारीक मेकअप कुठल्याही प्रकारचं इरिटेशन न होता तो व्यवस्थित निघायला लागला. आणि मग त्याच्यानंतर आपण डबल क्लेन्झिंग करतोच की एक क्रीमी क्लेन्झर वापरून तोंड धुवायचं आणि मग आपलं नॉर्मल फेस वॉश वापरायचं. हे करावंच, म्हणजे जे लोक रेग्युलरली मेकअप करतात त्यांना करावंच लागतं आणि आमच्या फेसेसवर तर जवळजवळ 14 तास वगैरे मेकअप असतो. सो मेकअप रिमूव्हिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाची स्टेप आहे, खूप महत्त्वाची, की तो जर व्यवस्थित निघाला नाही तर मग पुढचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. मग पिंपल्स, मग ऑइली स्किन, मग पॅचेस, मग रफनेस, हे सगळं हे होणार. तुम्हाला सगळ्यांना जर माझ्या या छोट्या टिप्स किंवा माझ्या मेकअप वॅनिटी बघून जर तुम्हाला छान वाटलं असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.